महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 येत्या 2 ते 3 महिन्यात पार पडणार आहे. या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे गट विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा सामना रंगणार आहे. थोडक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. यामध्ये भाजप 150 ते 160 जागा, शिवसेना एकनाथ शिंदे गट 70 ते 80 जागा आणि अजित पवार गट 40 ते 50 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. याचीच पूर्वतयारी म्हणून भाजपाने एक अंतर्गत सर्वे केला आहे. या सर्वेचे निकाल पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल. नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये विधानसभा निवडणूक 2024चा संपूर्ण ओपिनियन पोल अर्थात सर्वे मागल्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तरी हा व्हिडिओ बघण्यापूर्वी त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका. चला तर आपण हा व्हिडिओ बघूया. भाजप या इलेक्शनमध्ये 150 ते 155 जागा लढू शकते आणि त्यांनी केलेल्या सर्वेनुसार ते फक्त 70 ते 75 जागा जिंकू शकतात आणि शिवसेना शिंदे गट 70 ते 80 जागा लढू शकतो आणि ते फक्त 25 ते 30 जागा जिंकू शकतात असा सर्वेचा निकाल आहे. राहिला प्रश्न अजित पवार गट, ते 50 ते 60 जागा लढू शकतात आणि ते फक्त 15 ते 20 जागांवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. भाजपने केलेल्या या सर्वेमध्ये असे निकाल अनपेक्षित असे येऊ शकतात. हे निकाल बघून भाजपच्या गोट्यात खळबळ उडालेली आहे आणि त्यांनी या सर्वेनुसार जागा वाटप आणि प्रचारात तेजी आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. महायुती या अंतर्गत सर्वेनुसार किती जागा आणू शकते ते आपण बघूया. असे सगळ्यांचे मिळून महायुती फक्त 120 ते 125 जागा जिंकू शकते. या सर्वेनुसार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला बहुमत गाठता येताना दिसत नाही. त्यामुळे ते आपली रणनीती बदलणार आहेत. या सर्वेनुसार आपल्याला हे निकाल बरोबर वाटतात का? आणि बरोबर वाटत नसतील तर आपला अंदाज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.